गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी ब्लॉग. सकाळचे 5:30 वाजलेत आणि युवाशचे बाबा निघाले होते फर्स्ट शिपला जायला. आणि युवाश पण उठून बसला होता बाबांना सांगायला की येताना काहीतरी मला खाऊ घेऊन या. त्यानंतर आम्ही पुन्हा थोड्या वेळ झोपलो. उठल्यानंतर सगळी अंथरुणे वगैरे काढून घेतली आणि मग युवाशला उठवायला घेतलं. पण युवाशची बाबा झोप कायच पूर्ण होतच नव्हती. त्यानंतर युवाशला मी उठवलं कसं बसं आणि त्यानंतर त्याची अंघोळ वगैरे झाली. छानपैकी नट्टापट्टा वगैरे झाला. आणि आज कलर डे होता, त्यामुळे काही शाळेचा युनिफॉर्म घालायचा नव्हता, कलर ड्रेसच घालायचा होता. डब्यात दिली होती घेवड्याची भाजी आणि चपाती, ती घेऊन युवाशला मस्तपैकी शाळेमध्ये नेऊन सोडलं. शाळा सुटली, मम्मीकडे गेलो, थोडंसं टाईमपास केला आणि घरी येत होतो तर युवाश रस्त्यात जरा घाबरत होता. घाबरायचं कारण होतं की वासुदेवाला बघून थोडा घाबरत होता. त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर जे थोडेसे कपडे होते ते मी पहिले धुवून घेतले होते आणि युवाशचा डब्बा वगैरे आणि थोडीशी भांडी होती ती सगळी घासून घेतली. आणि आदल्या दिवशी मी जे मूग भिजत घातले होते ते स्वच्छ परत पाण्याने धुवून घेतले आणि उपसून घेतले मोड आणून ठेवण्यासाठी. संध्याकाळी पाणी आलं होतं, पार्किंगला गेले, मस्तपैकी फ्रेश पाणी भरलं. पाणी भरून घरी अंडा आणून ठेवला आणि तेवढ्यात बाबा घरी आले होते. घरी आले आणि युवाश बॅगेत चेक करते बाबा काय घेऊन आलेत. आणि त्यानंतर मग आम्ही छानपैकी आवरलं आणि निघालो होतो बड्डेला जाण्यासाठी. माझ्या ताईच्या मुलाचा म्हणजेच मन्याचा बड्डे होता. जरासं आवरलं होतं म्हणून जरा शायनिंग मारत होते, पण ड्रायव्हरला काही बघवलं नाही ना, काढली खट्ट्यात गाडी. त्यानंतर गेलो बड्डेला, छानपैकी सेलिब्रेशन झालं, दाबून बिर्याणी खाल्ली आणि आलो घरी निघून. घरी आलो तर बिर्याणी एवढी पोटात गच झाली होती की युवाश म्हणायला लागला मम्मा इथंच पट्टा काढून दे. आणि आता मिनी व्लॉग मी इथं सेंड करते. सगळ्यांना